श्री स्वामी समर्थ आणि रक्षाबंधन एक छोटीशी गोष्ट. एकदा एका गावात रक्षाबंधनाचा सण होता. बहिणी आपल्या भावाला ओवाळून राखी बांधून त्यांच्या रक्षणाची प्रार्थना करत होत्या. त्यावेळी एक विधवा बाई स्वामी समर्थांच्या दर्शनाला आली होती. तिचा कोणी भाऊ नव्हता म्हणून ती थोडी उदास होती. ती स्वामींना म्हणाली, स्वामी, माझं कोणतंच रक्षण करणारे कोणी नाहीत. मी कोणाला राखी बांधू? हे ऐकून स्वामी समर्थ गोड हसले आणि म्हणाले, मुली, ज्यावेळी तू मनापासून भक्ती करशील त्यावेळी तुझं रक्षण स्वतः श्री स्वामी करतील. भक्तांच्या पाठीशी सदैव आम्ही आहोत. राखी ही नुसती दोरी नाही, ती विश्वासाची गाठ आहे. तेव्हा तिने स्वामींच्या हाताला राखी बांधली आणि डोळ्यांतून आनंद अश्रू आले. स्वामी म्हणाले, आता तुझ्या रक्षणाची जबाबदारी माझी. त्या दिवशीपासून ती विधवा बाई नेहमी निडरपणे राहिली, कारण तिला माहीत होतं की स्वामी तिचे भाऊ बनून तिचं रक्षण करत आहेत. या गोष्टीतून हेच शिकायला मिळतं की स्वामी समर्थ हे आपल्या सर्व भक्तांचे भाऊ, रक्षक आणि आधार आहेत. फक्त श्रद्धा आणि प्रेम हवं. श्री स्वामी समर्थ.